रामाने बाण मारला तिकडं हे जटाव मंदिर, ते राम मंदिर आणि ते दत्त मंदिर आहे, मनकामनेश्वर, आबो अंबाजी आणि गुरु महाराज. ठाण्याहून खास आलेले ते. काय नाव आहे दीदी तुझं? माझं नाव प्राची. प्राची, ओके. चला मॅडम. खूप छान वाटलं सरांना भेटून. छान व्हिडिओ बनवतात. आजीचा संकल्प पक्काच आहे म्हणलं. होईल आजी. ॲक्च्युली ह्या कुंडाचा वापर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे ते मला तर काही कळत नाही आहे. मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आपण आज निघालो आहोत टाकेदला, श्री तीर्थक्षेत्र टाकेद. आणि आत्ता आपण आहोत मुंबई. हा रस्ता, माझ्या मागचा रस्ता जातो टाकेदला आणि हा जो हायवे आहे हा सरळ मुंबईला जातो. आणि आपण नाशिकपासून थोडं पुढे येऊन नेहमीप्रमाणे ब्लॉग चालू केलेला आहे. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि थोडासा वेगळा पण होणार आहे. मी मोठं ब्लॉगिंग शक्यतो करणार नाही. आपण ज्या स्पॉटला थांबू तिथलं शूटिंग करणार आहोत आणि डायरेक्ट शक्य तितकं लवकर आपण डायरेक्ट स्पॉटला जाणार आहोत. तर आपली इकडं बाईक लावलेली आहे, तर आपण भेटूया पुढे. आता मित्रांनो, आपण श्री सर्व तीर्थक्षेत्र टाकेद या रस्त्याला आता डाव्या बाजूला परत वळतोय. मित्रांनो, आतल्या रस्त्यावर वळाल्यानंतर आपल्याला समृद्धी महामार्गाची एक झलक बघायला मिळते आणि समोरचा व्ह्यू पण चेक करा. सगळ्या डोंगरावर पूर्ण विंडमिलच आहेत सगळीकडे. आणि हा मुंबईकडे जाणारा आपल्याला जायचं आहे सरळ. चला तर मग भेटूया पुढे. मित्रांनो, श्री तीर्थक्षेत्र टाकेद या ठिकाणी आपण पोचलो आता. आणि समोर तुम्ही बघू शकता हे मंदिराचं एंट्री गेट आहे. आणि आता आतमध्ये आपण जाणार आहोत. आपली बाईक इथं लावलेली आहे. आपण ही आपली बाईक लावलेली आहे. चल शीतल. खूप मोठा परिसर आहे मंदिराचा. ह्या मंदिरामध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक शिवलिंग आहे, तो जमिनीच्या आतून काढावा लागतो. तो जो काढेल तर त्याची मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. आणि या मंदिराचं दुसरं महत्त्व असं आहे की जटायुजींनी श्रीरामांच्या मांडीवर प्राणत्याग केले होते आणि त्यांना पाणी पिण्यासाठी श्रीरामांनी बाण जो मारला होता त्याचं ते एक कुंड पण आहे तिथे. तर ओव्हरऑल या सर्व तीर्थक्षेत्र टाकेदला खूप महत्त्व आहे. श्री रामांचे येथे पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पण म्हणता येईल याला. हा जटायुजींचा खूप मोठा स्टॅच्यू इथं बनवलेला आहे आणि त्याच्याच राईट साईडला कुंडसुद्धा आहे. तर ते पण आपण बघू. आता शूज वगैरे काढूया. हे जे शिवलिंग म्हणत होता ना, हे बाय लोक ट्राय करतात. हे बाय, हे बा. तर आपण पण ते मी मागे एकदा आलो होतो तेव्हा मी 2 वेळेस काढला होता. तर बघूया. आणि तिकडे बाजूला कुंड आहे आणि सगळ्या मंदिरांचे दर्शन पण घेऊन या. चला आता शूज वगैरे काढू कुठेतरी. बाई लोक ट्राय करतायत. नंदी महाराज आजी ट्राय करताय. उचलत नाही ना? नाही सर करून द्या. ते हात हे झालेलं आहे ना त्याच्यामुळे. काढायचं आजी? नाही नको, ते उचलणार नाही. हात हे झालेलं आहे ना त्याच्यामुळे. एकदम येतोय तिच्या हातात पण ते वर काढायला आता माझ्याकडनं कसं 2 वेळा सापडला. एकदम सरळ. आजीचा संकल्प पक्काच आहे म्हणलं. होईल आजी. निघायलाच पाहिजे. आडा जाऊन टाक झाला आता.
मित्रांनो, आपल्याला इथं गुरुजी भेटले आहेत आणि ह्या मंदिराचा जो इतिहास आहे ते आपल्याला ते थोडक्यात माहिती देणार आहेत. नमस्कार गुरुजी, सांगा आता. सीताराम अंबादास महाराज आहे. हे पंचवटीमधून सीतामाताचं हरण जटाऊ रावणाचं युद्ध झालं ती जागा आहे. अच्छा. आणि रामाने बाण मारला तिकडं. हे जटाऊ मंदिर ते राम मंदिर हां. आणि ते दत्त मंदिर आहे. मनकामनेश्वर, आबो अंबाजी आणि गुरु महाराज. आणि कुंडाचं काय महत्व आहे? रामाने जिथं बाण मारलं होतं ते कुंड ना? हे कुंड आहे. रामाने बाण मारला आहे जटाऊ मंदिरच्या बागेत. नाही नाही, मग हे कुंडात तिथून पाणी इथे येतं का? तिथून पाणी इकडे येतं. हे मंदिराच्या खालून आणि अच्छा. खाली कडवा नदी. अच्छा, मिक्स होतं ते. अच्छा अच्छा. हा थोडक्यात म्हणजे हे म्हणजे श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. भूमी आणि प्रयागराज कुंड. जेव्हा देवाने बोलवलं अभिमान गर्व जास्त. अच्छा, हे कुठलं? प्रयागराज. अच्छा, हे कुंड. ओके. आता हे कुंभमेळा प्रयागराज कुंड असं म्हणणं आहे गुरुजींचं. देव करू शकेल, माणूस नाही काय करू. ओके. ते करू शकेल. देवाने राम लक्ष्मणाने स्वयं ठेवलंय आणि जटाऊचं सगळं हे कार्य हे जे शिवलिंग थोड्या वेळापूर्वी मी काढलं होतं त्याचं काय महत्व आहे? राम लक्ष्मण. राम लक्ष्मण हा, त्यांनी स्वतः तिथे ठेवलेलं आहे. स्वयं ठेवलंय. अच्छा. आणि ते काढल्यानंतर काय मनातली इच्छा पूर्ण होते? मनाची इच्छा पूर्ण होते. ओके. ते गायमुखामध्ये धुतलं आणि लोक काय करतात, जिथं आंघोळ करतात देवाला बी तिथंच धुतात. नाही, चुकीचं आहे. बरेचसे जण पाय पण सोडून बसतात तिथे, हा. ते पण चुकीचं आहे. आणि चपला कुठं घालून इकडे तिकडे ते चिकट आणि पहिले काटे होते ते बरे होते. हा, चांगली डेव्हलपमेंट झाली. ठीक आहे, हा. चालेल चालेल, धन्यवाद. आता दादांनी पण काढला आहे शिवलिंग. चला शीतल, तू पण आली व्हिडिओमध्ये. दीदी ठाण्याची आहे, ठाण्याहून खास आलेली आहे. ते काय नाव आहे दीदी तुझं? माझं नाव प्राची. प्राची. ओके. चला मॅडम. खूप छान वाटलं सरांना भेटून. छान व्हिडिओ बनवतात. नाही, मी शक्यतो आहे ना, जिथं कसं असतं आपल्याकडनं. प्लीज सबस्क्राईब करा, मी आताच केलंय. अरे वा, थँक्यू. कसं असतं प्रॉपर, आता इथं आपल्याला गुरुजी भेटले, आपल्याकडनं काही माहिती द्यायला चूक पण होऊ शकते किंवा काय आपल्याकडनं राहून जाऊ शकतं. लोकांपर्यंत प्रॉपर जर माहिती पोचली, आता गुरुजींनी किती प्रॉपर माहिती दिली, त्यात जर मी सांगितलं असतं एवढं अपिलिंग नसतं झालं. ते केअरटेकर आहेत ना, त्यांना हिस्ट्री माहीत आहे. आता आम्हाला हेच माहीत नव्हतं की श्रीरामांनी शिवलिंग तिथं हे केलेलं आहे. आत्तापर्यंत माहीत नव्हतं, इतक्या वेळेस येऊन गेलेलो आम्ही. ओके, थँक्यू. चला गुरुजी, धन्यवाद. मित्रांनो, हे जे जटायूजींचं स्टॅच्यू इथं बनवलेलं आहे आणि हे खाली पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे. याच्यातून पाणी श्रीरामांनी जो बाण मारला होता याच्यातून ह्या मंदिराच्या खालून, गुरुजींचं असं म्हणणं, या मंदिराच्या खालून तिकडे त्या कुंडात पाणी जातं. एवढं महत्त्व आहे मित्रांनो या जागेला. तर हे मंदिर आहे जटायूजींचं आणि श्रीरामांचं. इथं एक त्यांची मूर्ती पण आहे, त्याच्यात त्यांनी जटायूजींना मांडीवर घेतलेलं आहे. हे बघा, समोर बघू शकता तुम्ही. इकडून दिसेल क्लिअर. तर या मंदिराच्या मागून जिथं बाण मारलं होतं तिथून पाणी मंदिराच्या खालून त्या कुंडामध्ये जातं. हे महत्व आहे. जय श्रीराम. चला मित्रांनो, तुम्ही दर्शन घ्या. आमचे दर्शन सुंदर झालेत. मित्रांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इकडं खाली उतरायला अलाउड आहे की नाही? पहिले अलाउड नव्हतं वाटतं, पहिले यायचो ना आपण. यातून पाणी तिकडच्या कुंडात जातं. कुंड आहे, पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे. खाली लोक रिकामे कामं जास्त करतात. त्याच्यात आतमध्ये फिश खूप आहेत, खूप फिश आहेत. कुंडात लोक आंघोळी पण करतात. ॲक्च्युली ह्या कुंडाचा वापर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे ते मला तर काही कळत नाही आहे. खूप पवित्र कुंड आहे पण मित्रांनो.
कुंडाची एक परिक्रमा घेऊन वरती समोर जे मंदिर दिसतंय श्रीरामांचं, शीतल चाल ना, श्रीरामांचं जे मंदिर दिसतंय आपण तिथं चाललो आहोत. तिथं दत्त मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही दर्शन घ्या, आम्ही दर्शन घेतो. हे वरती श्रीरामांचं मंदिर आहे. जय बजरंगबली की जय. शिवलिंग काढायचा प्रयत्नात आहे, बऱ्याच लोकांनी आज काढला शिवलिंग. आपल्याला या मंदिरात जायचं आहे. हे कुंडाच्या एक्झॅक्ट उजव्या हाताला आहे. जय श्रीराम, जय बजरंगबली की जय. हनुमानजी जय श्रीराम. वाह, सुंदर असे दर्शन आपले होते. मित्रांनो, अंबाजी माताचं मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही दर्शन घ्या, आम्ही घेतो. जय अंबाजी माता की जय. आमची कुलदैवत आहे अंबाजी माता, जी गुजरात आणि राजस्थान बॉर्डरवर आबू रोडवर म्हणजे मोठं मंदिर आहे अंबाजी मातेचं. आमचं अंबाजी माताचं दर्शन होऊन आम्ही खूप धन्य झालो आज. साकेतवासी महंत श्री राम लखनजी महाराज यांचे स्मारक डाव्या बाजूने दर्शनास जाणे. सुंदर, अतिशय सुंदर महाराजची. खूप मस्त एकदम शांतता वाटली इथे येऊन मित्रांनो, खूप आनंद वाटला. हर हर महादेव. नंदी महाराज की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. सुंदर असे आपल्या सगळ्या ठिकाणचे दर्शन झाले मित्रांनो. गुरुजींनी आपल्याला खूप सुंदर अशी माहिती दिली, जी आत्तापर्यंत बरीचशी माहिती आपल्याला माहिती नव्हती. अशी माहिती गुरुजींकडनं आपल्याला मिळाली आज. चला आता थोड्या वेळ थांबू इथून. इथं कधी या मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक जण शिवलिंग काढण्यासाठी प्रयत्नात असेलच. येतो. जय श्रीराम. चला मित्रांनो, आपले सुंदर असे दर्शन झालेले आहे. दर्शन करून मन एकदम तृप्त झालेलं आहे. आणि आपल्याला इथून आता 2 तासाचा प्रवास करायचा, जवळपास 60-70 किलोमीटर आपण नाशिकपासून आलेलो आहोत. आता परत आपल्याला नाशिकच्या दिशेने जायचं आहे, संध्याकाळ व्हायच्या आत. मस्त आता आलो त्याच रूटने जाऊया. सुंदर हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे मित्रांनो. हा सुंदर असा टाकेजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.